श्री स्वामी समर्थ. पंढरीची पहिली वारी कोणी केली? होय होय, वारकरी डोळ्यापाहे पंढरी. आपल्याला माहीत आहे का पंढरीची वारी पहिली कोणी केली? महाराष्ट्र ही संतांची भूमी. अनेक संत या महाराष्ट्राच्या भूमीत निर्माण झाले. सुमारे 5000 वर्षापूर्वी रुसून गेलेल्या रुक्मिणीला शोधण्यासाठी द्वारकेतून श्रीकृष्ण दिंडोरी वनात आले. त्यावेळी श्रीकृष्णांना भक्त पुंडलिकाची आठवण झाली. ते पुंडलिकाला भेटण्यासाठी त्याच्या आश्रमात आले. त्यावेळीस भक्त पुंडलिक हे पाठमोरे बसले होते. ते आपल्या आईचे चरण धुत होते. भगवंताचे तेज 10 दिशांना पसरले होते. भक्त पुंडलिकाने मागोवरून पाहिले तर साक्षात भगवंत श्रीकृष्ण त्याच्या दारी उभे होते. श्रीकृष्णाने पुंडलिकाला हाक मारली व म्हणाले, सखा पुंडलिका, मी तुला भेटावयास आलो आहे. तेव्हा पुंडलिकाने एका हाताने वीट फेकली व भगवंतांना सांगितले, आपण या विटेवर उभे राहा. आई वडिलांची सेवा झाली की मी तुमच्या जवळ येतो. असे म्हणून पुन्हा तो आई वडिलांचे पाय चेपू लागला. भगवंत पुंडलिकाच्या मातपित्यांची सेवा करण्याने खूप प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, पुंडलिका, तुला हवं आहे ते वर माग. तेव्हा पुंडलिक म्हणाले, ज्ञान अज्ञान रहित मूर्ख पापी लोकांना देखील आपले दर्शन व्हावे. भगवंताची हीच माझी इच्छा आहे. अशा प्रकारे भक्त पुंडलिकाने आपल्या श्रेष्ठ भक्तीने आणि साधनेने भगवंतांना आपल्याकडे आकर्षित केले. इतकेच नाही तर भगवंतांना आपल्या पंढरीमध्ये थांबवून घेतले. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे चोर धरिला पुंडलिका, चला जाऊ कौतुके पाहावया. भगवंताचे रूप इतके सुंदर आहे की ते बघण्यासाठी ब्रह्मदेव, दक्ष, प्रजापती, गंधर्व, अप्सरा असे 33 कोटी देवदेवता भगवंताच्या दर्शनासाठी पंढरपूर क्षेत्रामध्ये आले आणि पंढरपूरमध्ये सगळीकडे गर्दीच गर्दी झाली. शिवजींना देखील भगवंताचे सुंदर रूप पाहण्याचा मोह आवरला नाही. कैलास पर्वतावरून नदीवर बसून गणपती बाप्पा आणि पार्वती देवी सोबत शिवजी पंढरधामाकडे आले. म्हणूनच खऱ्या अर्थाने जर बघितले तर शिवजी हे पंढरपूरचे पहिले आणि खरे वारकरी आहेत. त्यांनी केलेली पहिली वारी जी कैलास पर्वतावरून पंढरपूरला आले, त्या दिंडीमध्ये गणपती बाप्पा आणि पार्वती देवी देखील होत्या. ज्यावेळीस हे करमाळा क्षेत्रापर्यंत आले तेव्हा 33 कोटी देवदेवतांची दाटी तिथेपर्यंत जावयास लागली. त्यामुळे पार्वती देवी म्हणाल्या की मी इथे थांबून येते. त्यामुळे आजही श्री कमला भवानी मंदिरामध्ये आपल्याला दर्शन होते पार्वतीचे, पार्वती देवीचे. त्यानंतर शिवजी आणि गणपती बाप्पा पुढे निघाले. पुढे गेल्यानंतर ते महाद्वारापर्यंत पोहोचले. महाद्वाराच्या अलीकडे त्या ठिकाणी इतकी गर्दी होती की त्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी वाटच नव्हती. तेव्हा नंदी म्हणाला, महादेव, इथे तर फार गर्दी आहे. पंढरपूर क्षेत्रामध्ये सर्व देवी देवता आले आहेत. त्यावेळेस शेजारीच उभा असलेल्या हनुमानजीकडे शिवजींचे लक्ष गेले. तेव्हा हनुमानजींनी शिवप्रभूंनी प्रार्थना केली, हा जो माझा नंदी आहे त्याला तुम्ही तुमच्याकडे राहून द्या. मी भगवंतांना भेटण्यासाठी जात आहे.
तेव्हा नंदीला शिवजींनी हनुमाकडे सुपूर्द केले. आणि एक मंदिर असे आहे की ज्या मंदिरामध्ये हनुमानजींच्या समोर नंदी आहेत. मग गणपती बाप्पा आणि शिवजी भगवंताच्या दर्शनासाठी पुढे निघाले. तिथे देवी देवतांची खूपच गर्दी झाली होती. त्या गर्दीत वाट काढत शिवजी भगवंताचे दर्शन घेण्यासाठी पुढे निघाले होते. त्या गर्दीत वाट काढत असतानाच गणपती बाप्पांनी शिवजींना सांगितले की आता मला पुढे चालवत नाही. आता मला खूप घाम येत आहे. तेव्हा शिवजींनी गणपती बाप्पांना सांगितले की तुम्ही असं करा, हा महाद्वारावरती तुम्ही थांबा. आजही आपल्याला पंढरपूरला गेल्यावरती महाद्वारावरती भगवंताच्या दर्शनाची पूर्वी गाभारा आहे. तिथे गणपती बाप्पांचे पुरातन विग्रह आढळतात. गणपती बाप्पा आजही तिथे स्थित आहेत. त्यानंतर शिवजी एकटेच पुढे पुढे गेल्यानंतर भगवंताचं सुंदर मोहक असं रूप बघून शिवजींना खूप आनंद झाला. शिवजी भगवंतांना म्हणाले की भगवंत, तुम्ही ज्यावेळेस लहान होता तेव्हा मी तुम्हाला भेटण्यासाठी, तुमचं मोहन रूप बघण्यासाठी यशोदा माईकडे आलो होतो. आज परत इथेच पाहण्याची तुम्ही मला परवानगी दिली आणि आज मला पुन्हा तुमचं दर्शन झालं. या भावनेने शिवजी फार आनंदित झाले. त्यावेळेस भगवंतांना खूप आनंद झाला. भगवंताची विचार केला की माझा भक्त ज्याने पत्नीची देखील पर्वा केली नाही, स्वतः नंदीची पर्वा केली नाही, त्यांच्या मुलाची पर्वा केली नाही, सर्व गोष्टींचा सामना करत मला भेटण्यासाठी आला. आदर्श वारकरी कसा असावा हे शिवजींनी दाखवून दिले. याचा आनंद भगवंतांना झाला. त्यांनी शिवजींना जसं उचललं तसं डोक्यावरती धारण केलं. म्हणूनच आजही भगवंताच्या डोक्यावरती शिवलिंग त्या ठिकाणी विराजमान आहे. भक्तांनो, अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.